तुझा भावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. म्हणून जन्म द्यायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या मुलाला द्या, स्वामी विवेकानंदांसारख्या मुलाला द्या, चाणक्यांसारख्या मुलाला द्या. अन्यथा जन्म दिला नाही तरी सुद्धा काही फरक पडत नाही. विठ्ठल विठ्ठल. आल्या गेल्यांचा आदर. महिला मंडळी नीट ऐका. आल्या गेल्यांचा आदर, सासू सासऱ्यांची कदर, जिचा नेहमी डोक्यावर पदर, तिलाच म्हणायचं इंडियन मदर. विठ्ठल विठ्ठल. आपुलिया हिता जोसे जागता, आपुलिया हिता जोसे जागता, धन्य माता पिता तयाची या, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. विठ्ठल विठ्ठल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्व कार्येषु सर्वदा. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः, तस्मै श्री गुरुवे नमः. विठ्ठल विठ्ठल. महायोगपीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंग करू, पांडुरंग करू प्रथम नमना, पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमना, पांडुरंग करू प्रथम नमना, पांडुरंग करू प्रथम नमना, पांडुरंग करू प्रथम नमना, पांडुरंग करू प्रथम नमना. दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या. कृपा झाले पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, ओम नमोजी आध्या वेद प्रतिपाध्या, जय जय ससंवेद्या आत्मरूपा, देवा तोची गणेशू सकलात्मती प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासू अवधार जोशी. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा या दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. विठ्ठल विठ्ठल.
या वारकरी संतांच्या विठ्ठल विठ्ठल आपुलिया हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाची या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनाला सुरुवात करण्याच्या अगोदर छोटासा परिहार तो म्हणजे मौजे यवतमाळ गावातील अखंड हरिनाम सप्ताहातील 3ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आली. कीर्तन मला भेटलंच नसतं, तुमच्या सगळ्यांचं दर्शन झालंच नसतं, पण झालं असं यूट्यूबला आमच्या वडिलांचा कार्यकर्त्यांनी बघितला आणि कार्यकर्त्यांनी कार्यक्रम बघितल्याच्या नंतर फिक्स झाल्याच्या नंतर त्यांनी विचारलं की एक कीर्तनकार पण आम्हाला हवेत. आमच्या वडिलांनी माझं नाव सांगितलं, त्यामुळं त्यांनी रिक्वेस्ट केल्यामुळं इथे कीर्तन करण्याची संधी भेटली. पारायण मंडळाचे सगळ्यांचे मी आभार मानते की तुमच्या सगळ्यांमुळं या सगळ्यांचं दर्शन झालं. एवढ्या मोठ्या व्यासपीठावर मला कीर्तन करण्याची संधी भेटली. सगळ्यांचे आभार मानते आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तनाला सुरुवात करण्याच्या अगोदर मी कीर्तन ऐकायचं कसं किंवा कसं ऐकावं ह्या 4 सूचनांचं पालन करून आपण कीर्तन रूपी सेवा श्रवण करायची. कीर्तन ऐकण्याची पहिली सूचना, बसलेले मंडळी व्यवस्थित ऐका. कीर्तनामध्ये आपापसात कुणीही बोलायचं. आता तुम्ही माझ्यापासून लांब आहे, मला काय तुमचा आवाज येणार नाही, पण माना तरी तुम्ही डोलवू शकता, जेणेकरून मला समजेल की तुम्ही जागा आहे आणि तुम्ही माझं कीर्तन ऐकत आहे. असं बोलत चला माझ्याशी. पहिली सूचना, कीर्तनामध्ये आपापसात कुणीही बोलायचं नाही. दुसरी सूचना, कीर्तनामधून उठून कुणी जायचं नाही. तिसरी सूचना, कीर्तनामध्ये झोपायचं कुणी नाही आणि शेजारच्याची समाधी लागून द्यायची नाही. आणि शेवटची सूचना ती म्हणजे एक 1.5 तासासाठी हाताने टाळी आणि मुखाने देवाचं नामचिंतन घ्यायचं नाही. घ्यायचं आहे की घ्यायचं नाही? घ्यायचं आहे. हाताने टाळी आणि मुखाने देवाचं नामचिंतन झालं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी अभंग निवडलेला आहे संत तुकाराम महाराजांचा. अभंगाचा सरळ शब्दाचा अर्थ अशा स्वरूपाचा आहे. तुम्हाला कीर्तन पचेल, रुचेल, समजेल, उमजेल असंच सांगणार आहे, कारण मी तुमच्यापेक्षा कितीही झाले तरी अज्ञान आहे, तुमच्यापेक्षा छोटे, तुम्ही सगळे माझ्यापेक्षा वयस्कर आहात, खूप ज्ञानी माणसं आहात. अभंग तुकाराम महाराजांचा आहे. अभंगाचा सरळ शब्दाचा अर्थ अशा स्वरूपाचा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आपल्या हिताच्या ठिकाणी जे जागे आहेत अशा संतांच्या आईवडिलांना तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात धन्यता देतात. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. मग अशा कुळामध्ये जर एखादा सात्विक पुत्र किंवा जर एखादी सात्विक कन्या जन्माला आली तर त्याचा आनंद भगवान परमात्म्याला होतो. याचं वर्णन तुकाराम महाराज अभंगाच्या 2य चरणात करतात. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. ही संत मंडळी, हा मुलगा, ही कन्या जन्माला येऊन काय करते तर गीता आणि भागवत अशा अनेक ग्रंथांचं श्रवण करत असते. याचं वर्णन तुकाराम महाराज अभंगाच्या 3य चरणात करतात. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे.
जन्माला येऊन गीता आणि भागवत अशा अनेक ग्रंथांचं श्रवण करतात, परंतु जन्माला येऊन तशा संतांची सेवा करण्याचा योग मला माझ्या आयुष्यात प्राप्त झाला तर माझ्या आयुष्याला पारावार उरणार नाही, याचं वर्णन तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात करतात. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. हा झाला अभंगाचा सरळ सरळ शब्दसह अर्थ. विठ्ठल विठ्ठल. बघा, अभंग 4 चरणाचा आहे. नीट ऐका, अभंग 4 चरणाचा आहे. अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे संत महात्म्यांचं आणि वर्णन करणारे श्री संत तुकाराम महाराज. याचाच अर्थ वर्णन करता आणि वर्णविषय. अगदी नीट ऐका, वर्णन करता आणि वर्णविषय हे दोन्हीही जर एकाच योग्यतेचे, पात्रतेचे, अधिकाराचे असतील तर ते वर्णन सार्थ यथार्थ ठरते. अन्यथा वर्णन करणारा उत्कृष्ट आणि विषय जर निकृष्ट असेल तर ते वर्णन सार्थ यथार्थ ठरत नाही. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, उत्कृष्ट कशाला म्हणायचं आणि निकृष्ट कशाला म्हणायचं. एक उदाहरण सांगते, त्यातून तुम्हाला समजेल की उत्कृष्ट काय आणि निकृष्ट काय. बघा, एका उंटाच्या घरी लग्न असतं बरं का, बसलेली मंडळी. कोणाच्या घरी लग्न असतं? उंटाच्या घरी. त्या उंटाच्या घरी लग्नामध्ये ब्राह्मण बुवा म्हणून गाढवाला बोलवलं जातं. अगदी बारकावे ऐका, कोणाला बोलवलं जातं? गाढवाला बोलवलं जातं. ब्राह्मण बुवा म्हणून गाढवाला बोलवलं जातं. लग्नाच्या मंगलमय वातावरणात गाढव काका आपल्या सुमधुर आवाजात मंगलाष्टक म्हणायला सुरुवात करतात. आहेत काही यवतमाळमधली माणसं जागी कीर्तनाला बसलेली? गाढवाचा आवाज ऐकलाय का? कसा असतो? कसा असतो? पेटीतील तिन्ही सप्तक एकदम दाबल्यावरती जो आवाज निघतो, जो स्वर निघतो, तो आवाज म्हणजे गाढवाचा आवाज. गाढवानं आपल्या सुमधुर आवाजात मंगलाष्टका म्हणायला सुरुवात केली. पाहता पाहता गाढवाची एक मंगलाष्टका म्हणून झाली आणि उंठाला असं वाटलं, नवरदेवाला असं वाटलं की आपण थोडंसं गाढव काकांचं वर्णन करावं. बघा, उंट गाढवाचं वर्णन करतोय की मी आतापर्यंत खूप लग्नाला गेलो, खूप मंगलाष्टका ऐकल्या, परंतु तुमच्यासारखी सुमधुर आवाजातील, इतक्या गोड आवाजातील मंगलाष्टका मी पहिल्यांदा ऐकते. असं कोण कोणाला म्हणतं? उंट गाढवाला म्हणत असतो. नंतर गाढव काका लगेच उंटाचं वर्णन चालू करतात की मी आतापर्यंत खूप लग्नाला गेलो, खूप लग्नामध्ये खूप नवरदेव सुद्धा बघितले, परंतु तुमच्यासारखा देखना, चिकना आणि हँडसम नवरा आतापर्यंत बघितला नव्हता. असं कोण कोणाला म्हणत होतं? गाढव उंठाला म्हणत होता. आता उंट तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलंय. आपण बाहेर कुठं गेलो, फिरायला गेलो तर आपण उंठावर सुद्धा बसतो. उंटाचं वर्णन कसं? उंटाचा एक पाय तिकडं, दुसरा पाय दुसरीकडं, लांब लचक मान, मध्येच बाक आलेला आणि पाठीमागे उडुडशी शेपटी. हे झालं उंठाचं वर्णन. दृष्टांत संपला, सिद्धांत आहे का? सांगायचं आहे हे की हे झालं एका निकृष्टाने दुसऱ्या निकृष्टाचं केलेलं वर्णन. कारण वर्णन करण्याकरता एक रूपता, साधर्मता आणि गुणधर्मता असे अनेक गुण आपल्या अंगी असावे लागत असतात. बघा, जर एखाद्या राजकारणी मनुष्याचं वर्णन करायचं असेल तर आपल्या अंगी राजनत्व असावं लागतं आणि संत महात्म्यांचं वर्णन करायचं असेल तर आपल्या अंगी संतत्व असावं लागतं. मग ज्या वेळेस आपण संतांबद्दल बोलतो, संतांबद्दल ऐकतो, त्यावेळेस या गोष्टीचा विचार करतो का हो की ते संतत्व आपल्या अंगी आहे का? या गोष्टीचा आपण अजिबात विचार करत नाही. कारण तुकाराम महाराज म्हणून गेले, बघा, जो जीव जन्माला आला त्या प्रत्येक जीवाला, त्या प्रत्येक मनुष्याला, त्या प्रत्येक देहाला एक ना एक दिवस तरी जाणं भाग आहे आणि एकदा वरती गेलं की परत खाली येण्याचा मार्ग नाही. म्हणून गेले, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. प्रत्येक मनुष्याला, प्रत्येक जीवाला, प्रत्येक देहाला एक ना एक दिवस तरी जावं लागणार आहे, परंतु एकदा वरती गेल्यानंतर खाली येण्याचा मार्ग नाही. का ऐकलंय असं? एखादा माणूस मरण पावलाय, परत आलाय आपल्यात बसायला, आलाय आपल्याबरोबर गप्पा मारायला, असं होऊच शकत नाही. परंतु असं असताना सुद्धा
तुकाराम महाराज तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवांवरती उपकार करण्याकरता खाली आले होते. महाराज म्हणून गेले, येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकार. तुमच्या आमच्यावरती सामान्य जीवांवरती उपकार करण्याकरता तुकाराम महाराज खाली आले होते. तुकाराम महाराजांची खाली येण्याची पहिली वेळ म्हणजे श्री संत जगनाडी तेली यांच्याकरता तुकाराम महाराज पहिल्यांदा खाली आले होते. तुकाराम महाराजांची खाली येण्याची दुसरी वेळ म्हणजे श्री क्षेत्र एलवडी या ठिकाणी मालाजी गाडे यांना दिलेल्या भागीरथीबाई म्हणजे तुकाराम महाराजांची कन्या मुलगी यांच्याकरता तुकाराम महाराज दुसऱ्यांदा खाली आले होते. कारण ज्यावेळेस भागीरथीबाईंना समजलं की आपले वडील आपले पिता आपल्याला सोडून वैकुंठाला गेलेत, त्यावेळेस त्याने आपल्या वडिलांचा धावा केला. बाबा गेले कोण्या गावा भागीरथी करी धावा, भागीरथी करी धावा, भागीरथी करी धावा. बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा, भागीरथी करी धावा, भागीरथी करी धावा. हे बाबा गेले कोण्या गावा भागीरथी करी धावा, बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा, गेले कोण्या गावा भागीरथी करी धावा, बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा. भागीरथी करी धावा, भागीरथी करी धावा, भागीरथी करी धावा. बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा, भागीरथी करी धावा, भागीरथी करी धावा. बघा, बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा. त्या भागीरथीबाई करता तुकाराम महाराज दुसऱ्यांदा खाली आले होते. तुकाराम महाराजांची खाली येण्याची तिसरी आणि शेवटची वेळ ती म्हणजे गुरुनिष्ठ स्वामीनिष्ठ मूर्तिमंत असे असणारे निळोबाराय यांच्याकरता तुकाराम महाराज तिसऱ्यांदा खाली आले होते. कारण एक दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, तर लागोपाठ 42 दिवस अन्न आणि पाण्याचा त्याग करून इंद्रायणीच्या काठावरती तुकाराम तुकाराम असा जप करत बसले होते. म्हणून त्या निळोबारायांकरता तुकाराम महाराज तिसऱ्यांदा खाली आले. तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवाला असा प्रश्न पडतो आणि नेहमीच पडत राहतो की तुकाराम महाराजांनी नक्की साधना कोणती केली होती, ज्या साधनेमुळे तुकाराम महाराज 3दा खाली येऊ शकले आणि 3दा परत वरती जाऊ शकले. महाराज म्हणून गेले, दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. काय म्हणतात, आम्ही रात्रंदिवस देवाचं नामस्मरण करतो, नुसतं नामस्मरण करून थांबत नाही, तर तशा संतांच्या आई वडिलांना धन्यता देतो. याचं वर्णन तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात करतात. आपुली आईता दोषे जगता, 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 आपुली आईता धन्य माता पिता दयाची या, धन्य माता पिता दयाची या, धन्य माता पिता दयाची या, धन्य माता पिता दयाची या. बघा, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. अभंगाच्या प्रथम चरणात कोणाला धन्यता देतात तुकाराम महाराज? कोणाला? आई वडिलांना धन्यता देतात, माता पित्यांना धन्यता देतात.
कारण मुलाला धन्यता देण्याकरता, मुलीला धन्यता देण्याकरता तशी कन्या तसा पुत्र आपल्या पोटी जन्माला यावा लागत असतो. महाराज म्हणून गेले, पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा. बघा महिला मंडळ, जन्म जर द्यायचाच असेल तर एखाद्या थोर पुरुषाला द्या, जन्म द्यायचा असेल तर एखाद्या विद्वान मनुष्याला द्या, जन्म द्यायचा असेल तर एखाद्या सैनिकाला द्या, जन्म द्यायचा असेल तर एखाद्या शेतकऱ्याला द्या, अगदी जन्म द्यायचाच असेल तर एखाद्या वारकऱ्याला द्या, अन्यथा जन्म दिला नाही तरी सुद्धा काही फरक पडत नाही. बघा, माते तुला जन्म द्यायचाच असेल तर हे स्वराज्य व्हावे ही श्रीची इच्छा, असं म्हणणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दे. जन्म द्यायचाच असेल तर पाश्चात्य देशामध्ये जाऊन गीतेचे तत्वज्ञान सांगून अवघ्या भारतवासियांना आपला मानबिंदू ठरवणारे श्री स्वामी विवेकानंद असतील, अशा स्वामी विवेकानंदांना जन्म दे. जन्म द्यायचाच असेल तर आपल्या छोट्याशा दामोदराला पाठीवरती घेऊन शत्रूंशी वार करणारी आणि लढत लढत म्हणणारी मेरी झांसी नाही दोंगी, अशा झाशीच्या राणीला जन्म दे. जन्म द्यायचाच असेल तर माझ्याही वडिलांची इच्छा आहे की मी 14 वर्ष वनवासाला जावं, माझ्या जागेवर भरतानं बसावं, मी आनंदानं वल्कल निसून वनवासाला जावं, असे मातृपितृभक्त रामराय असतील, अशा रामरायांना जन्म दे. जन्म द्यायचाच असेल तर अगदी शेवटचं उदाहरण सांगते, अवघ्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारख्या अजोड ग्रंथाची निर्मिती करणारे श्री संत ज्ञानोबराय, जन्म द्यायचा असेल तर अशा संत महात्म्याला द्या, अन्यथा जन्म दिला नाही तरी सुद्धा काही फरक पडत नाही. बघा, मुलगा कसा असावा, कशा मुलाला जन्म द्यावा आणि तशा मुलाला जन्म देण्याकरता आई वडील कसे असले पाहिजे. अगोदर आपण पाहू की मुलगा कसा असला पाहिजे. बघा, आपण म्हणून गेलो, पुत्र हवा ऐसा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा. मुलगा कसा असला पाहिजे त्यावेळेस आपल्या आई वडिलांना अभिमान वाटतो. ऐका, स्वामी विवेकानंद, व्यवस्थित ऐका, स्वामी विवेकानंद शिकागो येथील धर्म परिषदेत व्याख्यानासाठी गेले होते. कारण अमेरिकेतील वेगवेगळ्या ठिकाणावरती विवेकानंदांची अनेक व्याख्यानं भाषणं होत होती. गीतेचे तत्वज्ञान असेल, विज्ञान असेल, अशा वेगवेगळ्या विषयांवरती त्यांची भाषणं व्याख्यानं होत होती. त्या दिवशी, त्या रात्री बोस्टन नावाच्या शहरात विवेकानंदांचं व्याख्यान होतं. व्याख्यानाकरता विवेकानंद पोहोचले, श्रोते मंडळी सगळे पोहोचले आणि व्याख्यानाला सुरुवात झाली. व्याख्यानाला सुरुवात झाल्याच्या नंतर विवेकानंदांनी व्याख्यानाच्या सुरुवातीला एक वाक्य वापरलं. ते वाक्य असं होतं, माझ्या बंधूंनो आणि माझ्या भगिनींनो. हे वाक्य जसं कानी पडलं तसं सगळ्या श्रोत्यांनी टाळ्याचा कडकडाट केला. व्याख्यान सुरू झालं. सुरू झाल्याच्या नंतर श्रोते मंडळी ऐकण्यात एवढे दंग होऊन गेले की व्याख्यान संपलं कधी हेही त्यांना समजलं नाही. व्याख्यान संपल्याच्या नंतर झालं असं, विवेकानंद स्टेजवरून उतरून खाली गेले. खाली गेले असताना एक 20 वर्षाची तरुणी, नीट ऐका, एक 20 वर्षाची तरुणी विवेकानंदांच्या जवळ आली आणि विवेकानंदांना म्हणाली की विवेकानंद, माझी एक इच्छा आहे आणि ती माझी इच्छा तुम्ही पूर्ण करावी असं मला वाटतं. विवेकानंद म्हणाले, बोला तुमची काय इच्छा आहे. त्यावेळेस त्या तरुणीनं सांगितलं, माझी अशी इच्छा आहे की मला तुमच्याशी विवाह करायचा आहे. काय म्हणाली, मला तुमच्याशी विवाह करायचा आहे, मला तुमच्याशी लग्न करायचं आहे. हे ऐकल्याच्या नंतर विवेकानंद जरा विचारात पडले. 2 मिनिटं विचार केला, डोळे उघडले आणि नंतर त्या तरुणीला विचारलं, का हो, असं कोणतं कारण आहे की ज्या कारणाकरता तुम्हाला माझ्याशी विवाह करायचे. त्यावेळेस त्या तरुणीचं उत्तर ऐका. ती तरुणी म्हणाली, मला माझ्या पोटी तुमच्यासारखा दैदिप्य, हुशार आणि चाणक्य असा गोड एक पुत्र मला माझ्या पोटी जन्माला घालायचा आहे, म्हणून मला तुमच्याशी विवाह करायचा आहे. सांगितल्याच्या नंतर विवेकानंदांनी विचार केला आणि त्या तरुणीला सांगितलं. त्या तरुणीला उत्तर दिलं, अहो, याकरता लग्नाचीच काय गरज आहे. काय म्हटले, याकरता लग्नाचीच काय गरज, तुम्ही मला तुमचा पुत्र माना आणि मी तुम्हाला माझी आई म्हणतो, याकरता लग्नाची काय गरज. म्हणून पाश्चात्य देशामध्ये जाऊन गीतेचे तत्वज्ञान सांगून अवघ्या भारतवासियांना आपला मानबिंदू ठरवणारे श्री स्वामी विवेकानंद असतील, अशा स्वामी विवेकानंदांना जन्म द्या. पुत्र कसा असावा, मुलगा कसा असावा, याकरता अजून एक उदाहरण सांगते.
चाणक्य लहान असताना आपल्या सवंगड्यांबरोबर खेळ खेळण्याकरता मैदानी गेले होते. नीट ऐका. खेळ खेळण्याकरता मैदानी गेले. खेळून खेळून खूप दमले. संध्याकाळी आपल्या घराची आठवण झाली. घराकडे धावत 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 निघाले. घराच्या समोर येऊन पाहतायत तर चाणक्यांची आई घराच्या अगदी समोर दारामध्ये धान्य नीट करत बसले होते. चाणक्य धावत 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 आले. पायातील चप्पल घराच्या बाहेर काढली. घरामध्ये आले. आईच्या मांडीवरती डोकं ठेवलं आणि चाणक्य झोपी गेले. जसे चाणक्य झोपी गेले तसं चाणक्यांच्या आईने त्यांचं बारकाव्याने निरीक्षण चालू केलं. चाणक्यांच्या आईने असं ऐकलं होतं, असं पाहिलं होतं की ज्या मुलांचे पुढचे 2 दात, हे महत्वाचं आहे तरच कथा समजेल. मी ऐका. ज्या मुलाचे पुढचे 2 दात ओठाच्या बाहेर असतात त्या मुलाच्या आयुष्यात, त्या मुलाच्या भविष्यात राजयोग लिहिलेला असतो. आणि त्यांच्या लक्षात आलं की आपल्या मुलाच्या म्हणजे चाणक्यांच्या आयुष्यात काय झालंय, राजयोग आलेला आहे, राजयोग लिहिलेला आहे. जसं त्यांच्या लक्षात आलं तसं चाणक्यांची आई रडू लागली. चाणक्यांची आई रडू लागल्याच्या नंतर त्यांच्या डोळ्यातील एक अश्रूचा थेंब चाणक्यांच्या गालावरती पडला. जसा अश्रूचा थेंब गालावरती पडला तसे चाणक्य पटकन उठून बसले. आईकडे बघितलं तर आई रडती. आईला विचारलं की आई काय झालं रडायला. आई सांगायला तयार नाही, परंतु चाणक्यांनी हट्ट धरला की मला आत्ताच्या आता या क्षणा मला समजलं पाहिजे की तू का रडतीस. त्यावेळेस चाणक्यांच्या आईने सांगितलं, चाणक्य आज ज्या वेळेस तुम्ही माझ्या मांडीवरती झोपला होता त्यावेळेस मी तुमचं बारकाईने निरीक्षण केलं. माझ्या असं ऐकण्यात आलंय, असं पाहण्यात आलंय की ज्या मुलांच्या पुढचे 2 दात ओठाच्या बाहेर असतात त्या मुलांच्या आयुष्यात राजयोग लिहिलेला असतो आणि तुमच्या आयुष्यात काय लिहिलंय, राजयोग लिहिलेला आहे. हे ऐकल्याच्या नंतर चाणक्य म्हटले, आई मग तर तुला आनंद व्हायला पाहिजे. कारण महिला मंडळ एक वाक्य ऐका. कुठल्या आईला असं वाटत नाही की माझा मुलगा, माझी मुलगी, माझ्या पोटचा गोळा सुखात राहिला नाही पाहिजे, असं कोणालाच वाटत नाही. प्रत्येक आईला, प्रत्येक वडिलांना वाटत असतं की माझं मूल 24 तास पूर्ण आयुष्यात सुखी राहिलं पाहिजे. चाणक्य म्हटले की आई मग तर तुला आनंद व्हायला पाहिजे. चाणक्यांची आई म्हटली की चाणक्य या गोष्टीचा मला खूप आनंद होतोय, या क्षणाचा मला खूप आनंद होतोय, परंतु मला दुःख याचं होतंय की त्या मुलांच्या आयुष्यात, त्या मुलांच्या भविष्यात राजयोग आल्याच्या नंतर ती मुलं आपल्या आई वडिलांना विसरून जातात. याचं मला दुःख होतंय आणि याकरता मी रडतीये. चाणक्यांनी हे जसं ऐकलं पुढचा मागचा विचार न करता बाहेर गेले. आपलं तोंड नभाकडं केलं. खाली पडलेला एक दगड उचलला, दोन्ही दातांवरती मारून घेतला, दोन्ही दात पाडले, हातामध्ये घेतले, आईच्या चरणावरती आणून ठेवले. आईला सांगितलं की आई मला माझ्या आयुष्यात राजयोग नको आणि राजयोग देणारे, राजयोग प्राप्त करणारे 2 दातही नको. पुत्र जन्माला घालायचा असेल तर तो असा घाला. आपल्या आईकरता आपल्या दोन्ही दातांचा विचार सुद्धा केला नाही. पुत्र कसा असावा, मुलगा कसा असावा याकरता तुम्हाला एक शेवटचं उदाहरण सांगते. छत्रपती शिवाजी महाराज नीट ऐका आणि राजमाता जिजाऊमा साहेब हे दोघं सोंगट्यांचा खेळ खेळत शिवनेरी गडावरती बसले होते. खेळ खेळताना झालं असं, खेळाला सुरुवात झाली. खेळ खेळताना 4 डाव पूर्ण झाले आणि 5व्या डावाला अशी पैज लागली की या 5व्या डावामध्ये जो हारेल त्याला जिंकणाऱ्याची इच्छा पूर्ण करायची. म्हणजे हारणाऱ्यानं जिंकणाऱ्याची इच्छा पूर्ण करायची अशी पैज लागली. 5वा डाव सुरू झाला. खेळता खेळता 5वा डाव तोही संपून गेला. संपून गेल्याच्या नंतर त्या डावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हरून गेले आणि राजमाता जिजाऊमा साहेब या जिंकल्या. जिंकल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज म्हटले की आई साहेब सांगा तुमची इच्छा काय आहे. कारण आपलं असं ठरलं होतं की हरणाऱ्यानं जिंकणाऱ्याची इच्छा पूर्ण करायची. सांगा तुमची इच्छा काय आहे. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताच्या बोटाला धरून शिवनेरी गडावरती नेलं आणि राजमाता जिजाऊमा साहेबांनी एकच सांगितलं, शिवबा हा जो समोरचा गड दिसतोय ना त्या गडावरती हिरवा झेंडा फडकतोय, त्याच गडावरती मला आपला भगवा झेंडा फडकलेला पाहिजे. तुम्हाला मला द्यायचं असेल तर एवढंच एक द्या.
ज्या वेळेस राजमाता जिजाऊ साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना ही आज्ञा केली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज अवघे 8 वर्षाचे होते. किती वर्षाचे होते हो? 8 वर्षाचे होते. आता मला सांगा, आपली आजकालची मुलं 8 वर्षाचे काय करतात हो? काय करतात हे मी तुम्हाला सांगू नये आणि तुम्ही ते तुमच्या पवित्र कानानं ऐकू नये, कारण सत्य परिस्थिती प्रत्येकाला माहीत आहे. राजमाता जिजाऊ साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती तसे संस्कार केले म्हणून तसा बलाढ्य राजा आपल्या भारताला लाभला. म्हणून जन्म द्यायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या मुलाला द्या, स्वामी विवेकानंदांसारख्या मुलाला द्या, चाणक्यांसारख्या मुलाला द्या. अन्यथा जन्म दिला नाही तरी सुद्धा काही फरक पडत नाही. विठ्ठल विठ्ठल. बघा, आता आपण बघितलं की पुत्र कसा असावा, मुलगा कसा असावा, पण तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये धन्यता कोणाला दिली हो? कोणाला दिली आहे धन्यता? धन्यता आई वडिलांना दिली, माता पित्यांना दिली, तुमच्या आमच्या भाषेत मम्मी पप्पांना धन्यता दिली आहे, आई वडिलांना धन्यता दिली आहे. मग आई वडिलांना धन्यता दिल्याच्या नंतर ते आई वडील कसे असले पाहिजेत? एक उदाहरण सांगते, अगदी लक्षपूर्वक ऐका. ज्या वेळेस आळंदीकर ब्राह्मणांनी विठ्ठलपंतांना आणि त्यांच्या पूर्ण परिवाराला जेव्हा वाळीत टाकलं होतं तेव्हा विठ्ठलपंत आणि त्यांचा पूर्ण परिवार काही दिवस आळंदीतच राहत होते. लक्षपूर्वक ऐका. रुक्मिणी आई साहेब पाणी आणण्याकरता नदीवरती गेल्या, कपडे धुण्याकरता नदीवरती गेल्या, तर आळंदीतल्या बायका त्यांना पाहून बोटं मोडायच्या. ही 4 चिमुरडी भावंड एकत्र मिळून खेळ खेळायला जर घराच्या बाहेर पडली तर त्यांना संन्यासाची मुलं असं म्हणून त्रास दिला जात होता. हा त्रास सहन करत सुद्धा ते दाम्पत्य आपल्या 4ही मुलांना घेऊन काही दिवस आळंदीतच राहिले. काही दिवसांनंतर रुक्मिणी मातांच्या मनात आलं की आपली मुलं तर मोठी झाली आहेत, आपल्या मुलांच्या मुंजी करायला हव्यात. मुंजी माहीत असतील तुम्हाला, आपल्या मुलांच्या मुंजी करायला हव्यात. त्यांच्या लक्षात आलं. रुक्मिणी आई साहेबांनी विठ्ठलपंतांना एक दिवस सांगितलं की विठ्ठलपंत, आपली मुलं मोठी झाली आहेत, तो आपल्या मुलांच्या मुंजी करायला हव्यात. त्या दिवशी विठ्ठलपंतांच्या लक्षात आलं की काहीही झालं तरी मुलांच्या मुंजी केल्या पाहिजेत. विचार केला. दुसऱ्या दिवशी आळंदीकर ब्राह्मणांकडे गेले, साष्टांग दंडवत घातला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही द्याल ते शिक्षा भोगायला तयार आहे, तुम्ही द्याल ते प्रायचित्त भोगायला तयार आहे, परंतु आमच्या मुलांच्या मुंजी होतील असं काहीतरी धर्मशास्त्र शोधून काढा सांगितलं. परंतु त्या दिवशी विठ्ठलपंतांना घरी पाठवण्यात आलं. 2 दिवसांनंतर बोलवून घेतलं आणि विठ्ठलपंतांना आळंदीकर ब्राह्मणांनी सांगितलं की विठ्ठलपंत, तुमचा अपराध इतका कठोर आहे, इतका कठोर आहे, इतका कठोर आहे की तुमच्या अपराधाला शास्त्रात सुद्धा कोणती शिक्षा दिलेली नाही. तुम्हाला एकच शिक्षा आणि तुम्हाला एकच प्रायचित्त, ते म्हणजे देहांत प्रायचित्त. सांगितलं तुमची इच्छा पूर्ण होईल, तुमच्या मुलांच्या मुंजी देखील होतील, परंतु तुम्हाला आणि तुमच्या पत्नीला, तुमच्या दोघांनाही देहांत प्रायचित्त घ्यावं लागेल. घरी आले. घडलेली हकीकत रुक्मिणी मातांना सांगितली. रुक्मिणी मातांना सांगितल्याच्या नंतर दोघांनीही ते मान्य केलं, कारण पहिल्यापासूनच या दोघांची देहाविषयी तुच्छत्व बुद्धी होती. त्याच रात्री कोणताही विचार न करता गोड असं पुरणपोळीचं जेवण बनवलं. पुरणपोळीचं जेवण बनवल्याच्या नंतर आपल्या 4ही मुलांना ओळीनं बसवलं, 4ही मुलांना पात्रे केली आणि प्रत्येक मुलाला गोडधोड जेवण वाढलं. जेवण वाढल्याच्या नंतर रुक्मिणी आई साहेब प्रत्येक मुलाच्या समोर जायच्या, प्रत्येक मुलाच्या पात्रातला एक घास घ्यायच्या आणि प्रत्येक मुलाला घास भरवायच्या. घास भरवत असताना रुक्मिणी आई साहेब मनातल्या मनात म्हणून जायच्या की राजांनो, जेवून घ्या, हे आमच्या हातचं शेवटचं जेवण आहे. प्रत्येक मुलाला पोट भरून जेवू घातलं. प्रत्येक मुलाला जेवू घातल्याच्या नंतर प्रत्येक मुलाला झोपी घातलं. झोपी घातल्याच्या नंतर रुक्मिणी आई साहेब प्रत्येक मुलाच्या डोक्याच्या जवळ जायच्या, प्रत्येक मुलाच्या डोक्यावरून आपला मायेचा हात फिरवायच्या आणि प्रत्येक मुलाचा निरोप घ्यायच्या.
विठ्ठलपंत झोपडीतून बाहेर पडले, पण रुक्मिणी माता काय बाहेर येईनात. विठ्ठलपंतांनी हाक मारली की रुक्मिणी जड अंतःकर करून बाहेर ये, कारण रात किड्यांचा आवाज होत होता, इंद्रायणी धो अशी वाट होती. परंतु अशा कालावधीमध्ये विठ्ठलपंत घरातून बाहेर पडले. रुक्मिणी मातांना हाक मारली की रुक्मिणी जड अंतःकर करून बाहेर ये. रुक्मिणी माता सुद्धा बाहेर आल्या आणि हे दाम्पत्य अविनाश पदावरती आरूढ होऊन देहांत प्रायचित्त घ्यायला निघाले. कशा करता हो? कशा करता? फक्त एक कारण, माझ्या मुलांच्या मुंजी झाल्या पाहिजेत. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की धन्य माता पिता तयाची. अशा माता पित्यांना तुकाराम महाराजांना धन्यता द्यावी वाटते. मग अशा कुळामध्ये जर एखादा सात्विक पुत्र किंवा जर एखादी सात्विक कन्या जन्माला आली तर त्याचा आनंद भगवान परमात्म्याला होतो. याचं वर्णन तुकाराम महाराज अभंगाच्या द्वितीय चरणात करतात. कोळी कन्या पुत्र होती ते सात्विक, कोळी कन्या पुत्र होती ते सात्विक, कन्या पुत्र होती ते सात्विक, कन्या पुत्र सात्विक, कोळी कन्या पुत्र होती ते सात्विक. बघा अभंगाच्या द्वितीय चरणात काय म्हणतात? कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटी देवा. अभंगाच्या दुसऱ्या चरणाची पहिली ओळ काय हो? कुळी कन्या. आणि मग पहिली धन्यता पहिली मान्यता कोणाला दिली? महिला मंडळ कन्येला. कारण प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला काम करत आहे. कोणत्या क्षेत्रात महिलाही पाठीमागं नाही आपल्याला सांगायला लागतच नाही, कारण ते आपल्या डोळ्याला दिसत आहे. कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देव. मुलगी आत्ताच पुढे नाही तर संतांच्या काळापासून मुलगीला कन्येला खूप धन्यता दिली आलेली आहे. कारण एका मुलीची ताकद, एका कन्येची ताकद काय असते तुम्हाला एक उदाहरण सांगते, नीट ऐका. एक दिवस माऊली ज्ञानोबरायांना मांडे खावेसे वाटत होते. लक्षपूर्वक ऐका. मांडे खावेसे वाटत होते. त्या दिवशी विचार केला, मुक्ताईंना सांगितलं की मुक्ताई आज संध्याकाळी जेवणामध्ये जेवण बनवत असताना आम्हाला मांडे करा. आम्हाला काय खायचं आहे आज संध्याकाळी जेवणामध्ये? आज आम्हाला मांडे खायचे. सांगितल्याच्या नंतर मुक्ताईंना खूप आनंद झाला की मला खूप आनंद होतोय की माझ्या भावानं काहीतरी मला सांगितलेलं आहे. आनंद झाला. करण्याच्या भरात मांडे करण्याची संपूर्ण तयारी केली. संपूर्ण तयारी झाल्याच्या नंतर लक्षपूर्वक ऐका, संपूर्ण तयारी झाल्याच्या नंतर मांडे करायला घेणार इतक्यात त्यांच्या लक्षात आलं की मांडे भाजण्याकरता आपल्याकडं खापर नाही. बघा तवा, कारण संतांच्या काळात त्या काळात तव्याला खापर म्हणायचे.
लक्षात आलं की भाजायला आपल्याकडे खापर नाही. जसं लक्षात आलं घरातून बाहेर पडल्या, संपूर्ण अलंकापुरीमध्ये फिरू लागल्या. कसं बसं खापर भेटलं, आपलं खापर पोटाशी धरलं आणि धावत 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 घराकडे निघाल्या. घरामध्ये पोहोचण्याच्या अगोदर वाटेमध्ये त्यांना वेसू काका भेटले. वेसू काकांनी अगदी खडसवून विचारलं की मुक्ते कुठे का चालली आहेस? मुक्ताबाईंनी अगदी गोड आवाजात उत्तर दिलं की माझ्या ज्ञानदादाला संध्याकाळी जेवणामध्ये मांडे खायचे आहेत आणि ते मांडे भाजण्याकरता माझ्याकडं तवा नव्हता. तो तवा आणण्याकरता मी सिद्धेश्वरात गेले होते, नगरात गेले होते. तो तवा मला कसा तरी भेटलाय, ते खापर मला कसं तरी भेटलंय आणि ते घेऊन मी घरी निघाले. एवढ्या गोड आवाजात सांगून सुद्धा वेसू काकांनी कोणताही विचार न करता मुक्ताबाईंच्या हातातलं खापर हिसकवून घेतलं आणि त्या रस्त्यावरती टाकून दिलं. जसं रस्त्यावरती खापर टाकून दिलं तसे त्या खापराचे 2 ते 3 तुकडे झाले. तुटलेलं खापर बघून किंवा त्या तुटलेल्या खापराचे तुकडे बघून मुक्ताई जोर जोरात रडायला लागल्या. रडत रडत खाली बसल्या, रस्त्यावरती बसल्या. तुटलेल्या त्या खापराचे तुकडे गोळा केले, हातामध्ये घेतले आणि धावत धावत घराकडे गेले. घरामध्ये पोहोचल्या, घराच्या आत पाऊल टाकला की त्यांना माऊली ज्ञानोबा दिसले. कारण बहीण आणि भावाचं असं नातं असतं की बहिणीला एखादी दुखापत झाली किंवा जर कोणी काही बोललं आणि त्या जर वेळेमध्ये आपला भाव समोर आला तर आपल्याला अजूनच आपल्या भावना काय होतात असतात, दाटून येतात किंवा वाढत असतात. इतकं गोड नातं बहीण भावाचं असतं. माऊली जसे दिसले तसे मुक्ताई अजून जोरात रडायला लागले. रडायला लागल्याच्या नंतर माऊलींनी विचारलं की मुक्ताई काय झालं रडायला? मुक्ताईंना विचारलं की मुक्ताई तुम्ही खापर आणायला गेला होता आणि तुम्ही रडताय काय? त्यावेळेस मुक्ताईंनी माऊलींना सांगायला सुरुवात केली, विठ्ठल विठ्ठल कारण त्यांच्या एवढं लक्षात आलं होतं की माझ्या ज्ञानदादाला आज माझ्या हातून मांडे खायचे. घरामध्ये आल्या, रडायला लागल्या आणि माऊलींना सांगायला सुरुवात केली, दादा तुला रे आवडते मांडे भाजावयाला नाही तवा आणण्यास मी हो चालले. मध्ये वाटेत वेसू काका भेटले, कुठं चालीस कारटे विचारले. माझ्या गालात जोरात मारले. बघा मुक्ताई सांगायला सुरुवात करतात. माऊली म्हणतात की मुक्ताई तू काही काळजी करू नकोस. बघा माऊलींनी लगेच सांगायला सुरुवात केली. माऊली म्हणतात की तू काही काळजी करू नको. आपल्या जठराग्नीला हुकूम दिला, एखादा लाल बुंद तवा तापावा. अगदी त्या प्रमाणात माऊलींची पाठ तापली. बोले माऊली रडू नको मुक्ता भाजावयाला देतो तवा. जठराग्नीला हुकूम केला, जठराग्नी धावून आला. मुक्ताईने मांडे भाजले, विठेवर विठ्ठल डोलू लागले. माझ्या मुक्ताला कोणी मारिले, भाऊ पुसितो ज्ञानोबा तुला. मज सांग तू काय झाले, टप टप जल बिंदू का पडले. माझ्या मुक्ताला कोणी मारिले, भाऊ पुसितो ज्ञानोबा तुला. विठ्ठल विठ्ठल त्यामुळे अभंगाच्या द्वितीय चरणात म्हणतात, कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. परंतु जन्माला येऊन
ती कन्या तो पुत्र काय करतो तर गीता आणि भागवत अशा अनेक ग्रंथांचं श्रवण करत असतो. कारण गीता हे माणसाला जगायचं कसं शिकवते आणि मरणाला सामोरे कसं जायचं हे आपल्याला भागवत शिकवत असतो. गीता हे योग्यशास्त्र आहे आणि भागवत हे प्रयोगशास्त्र आहे. त्यामुळे मनुष्याने जन्माला येऊन ही कन्या हा पुत्र जन्माला येऊन काय करतो गीता आणि भागवत अशा अनेक ग्रंथांचं श्रवण करत असतो. याचं वर्णन तुकोबरा अभंगाच्या तृतीय चरणात करतात. गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे तुई कन्या पुत्र होतील साथील तुई कन्या पुत्र तुई कन्या पुत्र अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे तुई कन्या पुत्र तुई कन्या पुत्र बघा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे अभंगाच्या तृतीय चरणात सांगतात की मनुष्यानं ह्या कन्येनं या मुलानं या पुत्रानं जन्माला येऊन काय केलं पाहिजे गीता आणि भागवत अशा अनेक ग्रंथांचं श्रवण केलं पाहिजे. या ग्रंथांचं श्रवण तर केलंच पाहिजे परंतु जन्माला येऊन प्रत्येक मनुष्याने प्रत्येक जीवानं प्रत्येक देहानं देवाची नामचिंतन भक्ती केली पाहिजे. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई. त्यामुळे जन्माला येऊन प्रत्येक मनुष्याने प्रत्येक जीवाने प्रत्येक देहाने देवाची नामचिंतन भक्ती केली पाहिजे. बघा आपण वर्षभर देवाची नामचिंतन भक्ती करत नाही. काही जण आहेत की जे देवाची नामचिंतन भक्ती कायम मनापासून करतात आणि निस्वार्थपणे करतात. परंतु काही जण वर्षभर देवाची नामचिंतन भक्ती करत नाही. परंतु सप्त्याचे 7 दिवस असे असतात की जो नामस्मरण करत नाही त्याला नामस्मरण करायला भाग पाडत असतात. परंतु त्या 7 दिवसाची जी काही किंमत आहे किंवा जे काही मौल्यवान आहेत त्या 7 दिवसाचे ते आपण समजून घेतले पाहिजेत की त्या 7 दिवसात जो या मंडपाच्या खाली येऊन बसेल तो पुढच्या वर्षीच्या सप्त्यापर्यंत पूर्णपणे 100% चार्ज झालेला असेल आणि जो या मंडपात येऊन बसलेला नसेल तो 50% वरतीच राहिला. म्हणजे पुढच्या सप्त्याला असेल नसेल शाश्वती नाही. विठ्ठल विठ्ठल त्यामुळे जन्माला येऊन प्रत्येक मनुष्यानं प्रत्येक देहानं प्रत्येक जीवानं देवाची नामचिंतन भक्ती केली पाहिजे. आज अखंड हरिनाम सप्ताहातील 3रा दिवस आहे. कीर्तन सुरू झाल्यापासून आपण सगळे निवांत बसलोय का नाही? म्हणावं आम्ही निवांतच बसला. सांगायला तुम्हाला चालले सांगितलं तुम्हीच पाहिजे. परंतु श्रोत्यांचं कामही एक असतं की कीर्तनामध्ये कथेमध्ये हरिपाठामध्ये कोणत्याही कार्यक्रमामध्ये मुखानं नाम आणि हातानं टाळी झाली पाहिजे. वक्त्याने सांगण्याचं काम करतो पण श्रोत्यांनी ऐकण्याचं काम करत असताना भजन केलं पाहिजे, टाळी वाजवली पाहिजे. एक गोड भजन सांगते तसं तुम्ही माझ्या पाठीमागून सगळ्यांनी भजन म्हणा. आपले हात आणले असते तर वरती घ्या. आणलेत का?
यवतमाळ मधल्या माणसांनी हात कीर्तनाला घेऊन आलेत का? काय विचारत पडतात माणसं. आणलेत ना हात घ्यावरती असे ताट घ्या असे एकदम. खुर्चीवर बसलेले खाली बसलेले सगळ्यांनी यावरती घेतले का? यावरती असे ताट. हां बघा चुकून कोणाचा खाली राहिला असेल. उद्या सकाळी अंथरुणातून हात वर आला नाही तर आम्हाला काय विचारायचं? घ्या असे ताटवरती. मी भजन म्हणते तसं तुम्ही पाठीमागून म्हणा. विठ्ठल रखुमाई विठ्ठल विठ्ठल. वेळा मंडळ म्हणा. या बात. विठ्ठल रखुमाई विठ्ठल विठ्ठल. आवाज येऊ द्या, आवाज खाल्लं. पहावा विठ्ठल जोरात ऐकावा विठ्ठल. करावा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जोरात आवाज येत नाही. हात वर घ्या. विठ्ठल रखुमाई विठ्ठल विठ्ठल. पहावा विठ्ठल दारू मिसरी सुटल. विठ्ठल विठ्ठल. हात खाली घ्या म्हणायच्या आधी आमचे हात खाली. सांगितलेलं का मी घ्या खाली म्हणून? असू द्या. आता शेवटचं वाक्य काय म्हटली महिला मंडळी? चांगली भजनात दमून गेला होता सगळी. काय म्हटलं? दारू मिसरी सुटलं. अखंड हरिनाम सप्ताहामध्ये माऊलीच्या मंडपात कीर्तन चालू असताना भजन करत असताना सगळ्यांनी आपापल्या तोंडानं शपथ घेतलेली आहे. त्यामुळे उद्यापासून कोणीही मिसरी घासायची नाही आणि कोणीही दारू प्यायची नाही. बघा मिसरी घासायची असेल तर एक तयारी आपली ठेवायची. महिला मंडळ नीट ऐका. मिसरी घासायची असेल तर एक तयारी ठेवायची. उद्या सकाळी आंघोळीच्या अगोदर आपले सगळे दात सुपलीत भरण्याची तयारी ठेवायची. इथल्या महिला मंडळांची तयारी असते तर तुम्ही घासू शकता. विठ्ठल विठ्ठल. कारण जन्माला आल्यानंतर प्रत्येक मनुष्याने प्रत्येक जीवाने प्रत्येक देहानं देवाचे नामचिंतन भक्ती केली पाहिजे. कारण देवाचं नाम हे सार आहे. महाराज म्हणून गेले सार 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 विठोबा नाम तुझे सार म्हणून शुळ पाणी जपत असे वारंवार. पण त्यामध्ये सुद्धा दोन प्रकार पडतात. बसलेली मंडळी नीट ऐका. पहिला प्रकार म्हणजे सार आणि दुसरा प्रकार म्हणजे आसार. अगदी लक्षपूर्वक ऐका. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सार कशाला म्हणायचा ना आसार कशाला म्हणायचं? नीट ऐका सांगते. ज्या गोष्टीचा आपल्याला वापर होतो, जी गोष्ट आपल्याला त्रासदायक घडत नाही ती गोष्ट म्हणजे सार. आणि ज्या गोष्टीचा आपल्याला वापर होत नाही, ज्या गोष्टीपासून आपल्याला त्रास होतो ती गोष्ट म्हणजे आसार. लक्षात येते? जी गोष्ट उपयोगीला पडते ती गोष्ट म्हणजे सार आणि जी गोष्ट उपयोगाला पडत नाही ती गोष्ट आसार. उदाहरणार्थ आपण भुईमुगाची शेंग घेऊ. शेंगदाणा आपला भुईमुगाची जर शेंग आपण घेतली आणि ती शेंग आपण फोडली तर त्यातील शेंगदाणा आपण काय करतो? टाकून देतो आणि टरफल खातो है ना? काय हो म्हणताय? शेंगदाणा आपण खातो आणि टरफल फेकून देतो. म्हणजे शेंगदाणा हा काय झाला? हां. आणि त्याचा टरफल हे काय झालं? आसार. उदाहरणार्थ जर आपण खारीक घेतली तर खारकेचे साल आपण काय करतो? खातो आणि खारकेचे बी टाकून देतो. तसंच आंबा घेतला तर आंब्याचे साल टाकून देतो, त्यातील रस खातो, पिऊन टाकतो आणि त्याची पोळी सुद्धा काय करतो आपण? फेकून देतो, टाकून देतो. उदाहरणार्थ तसंच जर आपण राजहंस पक्षाच्या पुढ्यात दूध व पाणी एकत्र करून ठेवलं तर तो राजहंस पक्ष फक्त दूध पितो आणि पाण्याचा त्याग करतो.
तसंच आपल्या माता भगिनी जर दहीवंतन करत असल्या तर त्या त्यातून निघणारं लोणी बाजूला काढत असतात आणि ताक बाजूला काढत असतात. म्हणजे लोणी हे काय झालं, काय झालं, सार, आणि ताक हे काय झालं, आसार. आता सांगितलेल्या उदाहरणाचे मी तुम्हाला उत्तर विचारणार, ती उत्तर मला तुम्ही द्यायची. विठ्ठल विठ्ठल. उदाहरणार्थ आपण पहिलं काय घेतलेलं, बेमुगाची शेंग. त्यातील शेंगदाणा काय सांगितलेलं मी, शेंगदाणा सार, त्याचं टरफल असार. तसंच आपण खारीक घेतलेली, खारकीची साल सार, खारकीची बी असार. तसंच आपण आंबा घेतलेला, आंब्याची साल असार, आंब्यातील रस सार, आंब्याची कुई असार. राजहंस पक्षाच्या पुढ्यात ठेवलेले दूध सार, पाणी असार. माता भगिनीने काढलेले लोणी सार, ताक असार. पेढ्याची बी काय हो, पेढ्याची बी, बाई काय माणसं विचारात पडली. पेढा खाल्लाय का सगळ्यांनी, पेढा पेढा, आमच्या भागातला सातारा कंदी पेढा खाल्लाय का सगळ्यांनी. पेढा हा गोल असतो, पेढ्याला बी असते का हो, असते का, मग कशाचा विचार करताय. पेढा हा पूर्णपणे, हा पेढा हा पूर्णपणे सार आहे. अगदी त्याचप्रमाणे भगवंताचं नाम पूर्णपणे सार आहे. विचार करा सारा सार विचार करा उठावटी. देवाचं नामचिंतन हे सार आहे आणि ते सार आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जिभेवरती कायमस्वरूपी ठेवलं पाहिजे, घेतलं पाहिजे. देवाला कसा भक्त आवडतो महाराज सांगून गेले, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा आणि कोण हे माझे मना होता पंडित शहाणा ज्ञानरूपी जडेले चित्त त्याचा आदास मी अंकित. देवाला कसा भक्त आवडतो, जो भक्ती करत असताना भक्तीमध्ये कोणताही स्वार्थ न ठेवता जो भक्ती करतो त्याची भक्ती, आणि तो भक्त देवाला आवडत असतो. केव्हा आवडत असतो, भक्ती करत असताना. त्या भक्ताने भक्ती करत असताना कोणताही स्वार्थ न ठेवता केलेली भक्ती आणि भक्ती करणारा भक्त, हे दोन काय होत असतं, देवाला आवडत असतं. पण निस्वार्थ प्रेम करू तेव्हा. संतांची भक्ती नीट ऐका, आणि तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवाची भक्ती यात जमीन आसमानचा फरक आहे. एक उदाहरण सांगते. संतांची भक्ती कशी असते. नामदेव महाराज एक दिवस त्यांच्या घरात बसले होते. बसलेचे असताना गावातलं फिरतं कुत्रं नामदेव महाराजांच्या घरामध्ये आलं. घरामधल्या पोळीच्या टोपलीतली एक पोळी आपल्या तोंडात धरली आणि ते कुत्रं पळत सुटलं. लक्षपूर्वक ऐका. कुत्रं पळत सुटल्याच्या नंतर नामदेव महाराज त्या कुत्र्याच्या पाठीमागं तुपाची वाटी घेऊन पळत सुटले. काय घेऊन पळत सुटले हो, तुपाची वाटी. कशा करता, पोळी बरोबर तूप खा म्हणजे तुला खाताना घास लागणार नाही. हे कोणी केलं, हे संतांनी केलं, हे नामदेव महाराजांनी केलं. आता मला अगदी खरं खरं प्रामाणिकपणानं सांगायचं, माऊलीच्या मंडपात बसलो त्या ठिकाणी तुमच्या आमच्यासारखं कोणी असतं, तुमच्या आमच्या घरातल्या पोळ्याच्या टोपलीतली एखादी पोळी एखादी भाकरी गावातल्या फिरत्या कुत्रांना नेली असती तर तुम्ही आम्ही काय केलं असतं. कसं बघा बरं, सांगायच्या आधीच आपल्याला कळलं, कारण आपल्याला माहिती आपण काय करणार. त्या कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी नाही, भली मोठी काठी घेऊन पळ सुटलो असतो की आमच्या घरातल्या पोळीच्या टोपलीतली पोळी का पळवून गेली.
मग मला तुम्हीच सांगा, अशी भक्ती आपण या जन्मात काय पुढचे 1000 जन्म जरी घेऊन केली तरी आपली भक्ती सफल होईल का हो? नाही. भक्ती करत असताना निस्वार्थपणे भक्ती केली पाहिजे, तेव्हा ती भक्ती आणि भक्ती करणारा भक्त हे दोन्हीही देवाला आवडत असतो. पण कधी? ज्या वेळेस आपण निस्वार्थपणाने भक्ती करू तेव्हा. ही झाली संतांची भक्ती. तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवाची भक्ती. एक उदाहरण सांगते बघा. एका घरामध्ये एक नवरा बायको राहत असतात. सकाळची वेळ असते, नवरा घरातली देवपूजा करत असतो आणि बायको ही चुलीवरती भाकरी करत असते. आता सहसा चुली राहिल्या नाहीत, पण गावामध्ये काही जणांना खूप आवड असते की चुलीवरचं जेवण जेवण्याची, त्यामुळं काहींच्या घरात चूल असते. ती चुलीवरती भाकरी करत होती आणि तिचा नवरा करत होता देवपूजा. दोघांची दोन्हीही कामं चालू होती. चालू असताना झालं असं, त्याच्या बायकोला अचानक फोन आला की या वेळेला या ठिकाणी उपस्थित राहा. महिला मंडळ, आता आपण सगळे सिटीत राहणारे आहोत, तुमच्या लक्षात आलं पाहिजे. या वेळेला या ठिकाणी उपस्थित राहा असा फोन कोणाला येतो? महिला मंडळ. बघा बरं, तुमच्या लक्षात येत आहे का? बचत गटाचे अध्यक्ष असतील. बचत गट, कारण एवढं स्टँडर्ड सगळं आहे त्यामुळं बचत गट असतातच. ती बचत गटाची मेन अध्यक्ष होती. तिच्या लक्षात आलं की आपण कोणतंही काम हातात असलं तरी ते सोडून जावं लागतं. ती करत होती भाकरी. एक भाकरी घेतली, तव्यात टाकली आणि नवऱ्याला हाक मारली, अहो ऐकलत का? त्यानं ओ दिली. सांगितलं भाकरी भाजत भाजत देवपूजा करा. नवऱ्याला सांगितलं, घरातून बाहेर पडली, पायात चप्पल घातली, परत एकदा हाक मारली, अहो ऐकलत का? भाकरी तर भाजाच, पण कुत्रा बित्रा येईल ह्याच्यावरती पण लक्ष ठेवा. एवढं सुद्धा सांगून ती गेली होती. तिच्या कामाला ती निघून गेली. ह्याची दोन्ही कामं कशी चालू होती? देवाऱ्यामध्ये जायचं, देवाऱ्याच्या समोर बसायचं, देवाऱ्यातला एक देव घ्यायचा, स्वच्छ धुवायचा, स्वच्छ पुसायचा, गंधक लावायचा, तिलक लावायचा, देवाऱ्यावरती मांडायचा आणि परत कुठे यायचं? भाकरीकडे यायचं की भाकरी पचली आहे का, भाकरी भाजली आहे का बघायची. भाजली आहे का बघायची, परत कुठं जायचं? देवाऱ्याच्या समोर. तिथं जायचं, एक देव घ्यायचा, धुईचा, स्वच्छ पुसायचा, गंधक लावायचा, तिलक लावायचा, देवाऱ्यावरती मांडायचं. अशी त्याची दोन्ही कामं ॲडजस्ट करून चालू होती. परंतु कामं चालू असताना झालं असं, अचानक कुत्रं आलं. बरं, आता कुत्रं सांगून येतं का हो? येतं का कुत्रं सांगून? अजिबात नाही. अचानक कुत्रं आलं, भाकरीच्या टोपलीतली गरम गरम भाकरी आपल्या तोंडात धरली आणि ते कुत्रं पळ सुटलं. जसं ह्यानं बघितलं, हाड 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 म्हणत तर कुत्रं पळत सुटलं. यानं हाणायला काही ठेवलं नाही म्हणून पळत पळत गेला आणि देवाऱ्यावरचा सगळ्यात मोठा देव उचलून आणला आणि असा त्या देवाला फेकून मारला. आता मला सांगा, विनोदाचा भाग सोडून द्या, परंतु फेकून मारलेल्या देवाच्या मूर्तीला किंवा फेकून मारलेल्या त्या कुत्र्याला दोघांनाही गुदगुले झाले असतील का हो? झाले असतील का? अजिबात नाही. कारण आता तुम्हीच सांगा, या उदाहरणातून अशी भक्ती जर आपण मनुष्य देहाला आलोय, अशी भक्ती तुम्ही आम्ही केली तर आपली भक्ती सफल होईल का हो कधी? अजिबात होणार नाही. आणि अशी भक्ती केली, पुढचे 1000 जन्म जरी चुकून मानवाचे भेटले, चुकून मानवाचे भेटले ना, अशी आपण भक्ती केली तरी भक्ती सफल. शेवटच्या चरणात सांगतो, तुका मने माझ घडो त्याची सेवा, तुका मन माझ घडो त्याची सेवा, घडो त्याची सेवा, तुका मने माझ Thank you.
बघा, अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगितलं, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. अभंगाच्या शेवटच्या चरणात एवढंच सांगून गेले की जन्माला येऊन तशा संतांची सेवा करण्याचा योग मला माझ्या आयुष्यात प्राप्त झाला, माझ्या भविष्यात प्राप्त झाला, तर माझ्या आयुष्याला माझ्या भविष्याला पारावर उरणार नाही. त्यामुळे जन्माला येऊन प्रत्येक मनुष्याने, प्रत्येक जीवाने, प्रत्येक देहाने देवाची नामचिंतन भक्ती ही केलीच पाहिजे. बघा, जाता जाता काही गोष्टी सांगून जाईल, लक्षपूर्वक ऐका आणि आचरणात आणण्याचा लक्षपूर्वक विचार करा. बघा, आपल्या भारतातल्या महिलांनी आपली भारतीय संस्कृती जपली पाहिजे, महिला मंडळ. कारण आपण भारतीय नारी आहोत हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. एक वाक्य सांगते, नीट ऐका. आल्या गेल्यांचा आदर, महिला मंडळ नीट ऐका. आल्या गेल्यांचा आदर, सासू सासऱ्यांची कदर, जिचा नेहमी डोक्यावर पदर, तिलाच म्हणायचं इंडियन मदर. विठ्ठल विठ्ठल. कारण आपल्या भारतातल्या महिलांनी आपली भारतीय संस्कृती जपली पाहिजे, एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की आपण भारतात जन्माला आलो, ते तर केलंच पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे भारताचा विचार केला पाहिजे, महाराष्ट्राचा विचार केला पाहिजे. आपल्या भविष्याचा, आपल्या कुटुंबाचा आपण विचार करतोच, पण थोडा का होईना महाराष्ट्राचा, भारताचा विचार आपण केला पाहिजे. तुम्ही आम्ही काय म्हणतो, नीट ऐका, तुम्ही आम्ही काय म्हणतो, करा कष्ट खा उष्ट आणि जय महाराष्ट्र. पण असं नाही. महाराष्ट्राची व्याख्या लिहून घ्या. बघा, माणसाने माणूस जोडून स्वतःचं जीवन करायचं धष्ट आणि पुष्ट.
अगदी नीट ऐका. माणसाने माणूस जोडून स्वतःचं जीवन करायचं धष्ट आणि पुष्ट. शास्त्र सांगतंय की संतांच्या ताटातलं खाल्लं पाहिजे उष्ट. पाण्यातली गाथा काढताना किती सोसावे लागले तुकाराम महाराजांना कष्ट, कारण त्यांचं जीवनच होतं उत्कृष्ट. म्हणून संतांमध्ये जाताना लागत नाही जात पात आणि कष्ट. म्हणून या राज्याचं नाव आहे महाराष्ट्र. म्हणून या राज्याचं नाव आहे महाराष्ट्र. त्यामुळे महाराष्ट्राची कदर ठेवली पाहिजे, महाराष्ट्राचा विचार केला पाहिजे. दुसरी गोष्ट, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणले पाहिजेत. बघा मगाशी आपण उदाहरणच पाहिलं, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणतोय असं कधी म्हणायचं? कारण मी प्रत्येक कीर्तनातून तरुणांना हा संदेश देत असते. प्रत्येक तरुणाने छत्रपती शिवाजी महाराजांचा एक विचार जरी आपल्या आचरणात आणला तरी त्याचं पूर्ण आयुष्य बदलू शकतं. पण एक विचार त्यांना आचरणात आणला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सगळे राहू द्या, पण एक तरी विचार आचरणात आणला पाहिजे. एक वाक्य सांगते ते नीट ऐका. ज्या वेळेस आपली स्वतःची पत्नी सोडून, वाक्य नीट ऐका, ज्या वेळेस आपल्याला आपली स्वतःची पत्नी सोडून एखादी परस्त्री आपल्या डोळ्याला दिसली तर ती स्त्री आपल्या डोळ्याला आपली बहीण म्हणूनच दिसली पाहिजे. हे जेव्हा आपल्या डोळ्याला दिसायला चालू होईल तेव्हा आपण आपल्या मनानं म्हणायचं की छत्रपती शिवाजी महाराजांचे सगळे नाही पण थोडे विचार आम्ही आचरणात आणायला लागलोय. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सगळे आपण आचरणात आणले पाहिजेत. शिवाजी महाराज पोलादाची पार आहे, संभाजी महाराज त्यांच्या तलवारीची धार आहे. शिवाजी महाराज पोलादाची पार आहे, संभाजी महाराज त्यांच्या तलवारीची धार आहे. शिवाजी महाराज पोलादाची शिवाजी महाराज पोलादाची धार आहे, संभाजी महाराज त्यांच्या तलवारीची धार आहे. शिवाजी महाराज पोलादाची धार आहे, संभाजी महाराज त्यांच्या तलवारीची धार आहे. शिवाजी महाराज पोलादाची धार आहे, संभाजी महाराज तलवारीची धार आहे. शिवाजी महाराज पोलादाची धार आहे, संभाजी महाराज तलवारीची धार आहे. कधी नाही भिणार तलवारीच्या पात्याला, बट नाही लावणार वारकऱ्याच्या छातीला, बट नाही लावणार. कधी नाही भिणार तलवारीच्या पात्याला, बट नाही लावणार वारकऱ्याच्या छातीला, बट नाही लावणार. शिवाजी महाराज पोलादाची धार आहे, संभाजी महाराज त्यांच्या तलवारीची धार आहे. शिवाजी महाराज पोलादाची धार आहे, संभाजी महाराज त्यांच्या तलवारीची धार आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे, धर्मवीर संभाजी महाराजांचे सगळे विचार नाही पण थोडे थोडे विचार आपण आचरणात आणले पाहिजेत. दुसरी गोष्ट, स्त्री पुन्हा हत्या थांबवली पाहिजे, मुलींची हत्या थांबवली पाहिजे. कारण ज्या वेळेस आपल्या पोटात गर्भ असतो त्यावेळेस आपण डॉक्टरांकडे जातो, डॉक्टरांना विचारतो की पोटात गर्भ कोणाचा आहे. ज्या वेळेस डॉक्टर सांगतात की हा गर्भ मुलीचा आहे त्यावेळेस ते आईवडील म्हणतात हा गर्भ मारून टाका, आम्हाला मुलगी नकोय, आम्हाला वंशाला दिवा पाहिजे. ही कुजबूज ऐकून तो मुलीचा गर्भातून आपल्या आईला म्हणत असतो 9 महिने 9 दिवसाने. बघा मुलीचा गर्भातून आपल्या आईला म्हणत असतो 9 महिने 9 दिवसाने, झाली जग बघण्याची घाई. मुलीचा गर्भातून म्हणत असतो 9 महिने 9 दिवसाने, झाली जग बघण्याची घाई. वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विजवू तू आई. काय म्हणत असतो तो जीव?
उषाच्या दिव्यापायी पंक्ती विजू नकोस. त्यामुळं इथं आलेल्या प्रत्येक स्त्रीला माझे हात जोडून नम्रतेची कळकळीची विनंती आहे की स्त्री गुणात्या आपल्या हातात आहे टाळायची किंवा स्त्री गुणात्या कोणीही सुद्धा करू नका. दुसरी गोष्ट महत्त्वाची सूचना, आपल्या आईवडिलांची सेवा आपण केली पाहिजे. जोपर्यंत आपले आईवडील जिवंत आहेत, जोपर्यंत आपल्या बरोबर आहेत, जोपर्यंत आपल्या पाठीवर त्यांची थाप आहे, तोपर्यंत आपण त्यांची सेवा केली पाहिजे. कारण आई हा सुखाचा सागर असतो आणि बाप हा दर्याचा डोंगर असतो. ज्या वेळेस आई आपल्याला या जगातून सोडून जाते तेव्हा आपला सुखाचा सागर आटतो आणि जेव्हा आपल्याला बाप या जगातून सोडून जातो तेव्हा आपला दर्याचा डोंगर कोसळत असतो. संध्याकाळी आपण जेवायला घरामध्ये बसलो की आपल्या ताटात गरम गरम भाकरी आपल्याला जेवायला कोण वाढतो? कोण वाढत असतं? आई वाढत असते. परंतु त्या भाकरीची, त्या जेवणाची संपूर्ण आयुष्यभराची जो शिदोरी गोळा करून ठेवत असतो तो आपला कोण असतो? बाप असतो. एक विचारते, त्याचं उत्तर द्या. बघा, आपलं पोट जास्त दुखायला लागल्यावर दवाखान्यात जातो का आपली पाठ जास्त दुखायला लागल्यावर दवाखान्यात जातो आपण? तुम्हीच सांगा. आपलं काय जास्त दुखायला लागलं की आपण दवाखान्यात जाऊ? पोट की पाठ? पोट. कारण एक वाक्य आहे का, पोटाचं दुखणं ती म्हणजे आई आहे आणि पाठीचं दुखणं तो म्हणजे आपला बाप आहे. पोट दुखायला लागलेलं कुठल्याही मनुष्याला थोडंसुद्धा सहन होत नाही. आपण लगेच दवाखान्यात जातो, उपचार करतो. परंतु जर आपली पाठ दुखत असली तर आपण त्या अंगावर काढतो, काहीतरी लावतो की बाबा राहील. त्यामुळं पोटाचं दुखणं ती म्हणजे आई आहे आणि पाठीचं दुखणं ते म्हणजे आपले वडील असतात. आपल्या आई वडिलांची आपल्या जीवनामध्ये एवढं मोठे आपल्यावरती उपकार आहेत की आपण जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत फेडले तरीही ते फिटणार नाहीत. त्यामुळे आपले आई वडील जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करत चला. आई आपल्यासाठी सगळं करते, मोठं करते, आपल्याला जेवण बनवते, आपल्याला संस्कार देते, सगळं करते. ती आई सगळ्यांना दिसत असते. पण जो पडद्याच्या पाठीमागचा जो बाप असतो की जो आईला आपल्यासाठी सगळं करायला लावत असतो तो बाप तेवढा कोणाला दिसत नाही. बाप स्वाभिमानी वाडा, बाप घरात रखडा, त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल. बाप जागतो म्हणून घर झोपती खुशाल. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर. जेव्हा खचा तोड पाया तेव्हा कोसळते घर. बाप साठवी तो अश्रू फक्त एका क्षणासाठी. बाप साठवी तो अश्रू फक्त एका क्षणासाठी. जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. बाप थकल्यावरती त्याचा बनावा धार. बाप थकल्यावरती त्याचा बनावा धार. नाही उपयोग पुन्हा किती घातले पितर, किती घातले पितर, किती घातले पितर. म्हणून जोपर्यंत आपले आई वडील जिवंत आहेत, जोपर्यंत आपल्या पाठीवर थाप देत आहेत तोपर्यंत आपल्या आई वडिलांची सेवा करत चला. कीर्तनातील शेवटचा आणि
महत्त्वाचा मुद्दा बघा. तो मी प्रत्येक कीर्तनातून हा संदेश देतच असते. आज तरुण काही दिसत नाहीत, पण पुरुष मंडळी भरपूर आहेत. पुरुष मंडळींना, तरुणांना एक हात जोडून नम्रतेची विनंती आहे. तरुणांनी आणि पुरुषांनी व्यसनापासून लांब राहिलं पाहिजे. कारण मी प्रत्येक कीर्तनातून हा संदेश देत असते आणि देणं हे भाग आहे, कारण ही काळाची गरजच आहे. प्रत्येक पुरुषाने, प्रत्येक तरुणाने व्यसनापासून लांब राहिलं पाहिजे, त्यातली त्यात दारूपासून. कारण ज्या वेळेस सगळे वारकरी पंढरपूरला वारीला निघतात 21 दिवसासाठी, त्या वारकऱ्यांच्या, सगळ्या वारकऱ्यांची पावलं कुठं असतात? पंढरपूरच्या दिशेने. त्यांना असं झालेलं असतं की 21 दिवस कधी पूर्ण होत आहेत आणि आम्ही पंढरपुरात कधी पोहोचतोय आणि आमच्या विठ्ठलाला कधी बघतोय, याची त्यांना आस लागलेली असते. त्यामुळे सगळ्या वारकऱ्यांची पावलं कुठं असतात? पाऊले चालती पंढरीची वाट, 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 पाऊले चालती पंढरीची वाट. सुखी संसाराची सोडून या गाठ, सुखी संसाराची सोडून या गाठ, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. सुखी संसाराची सोडून या गाठ, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. क्या बात आहे. बघा, सगळ्या वारकऱ्यांची पावलं कुठं असतात? पंढरपूरच्या दिशेने, की आम्ही पंढरपुरात कधी पोहोचतो. परंतु आमच्या गावातल्या, आमच्या सिटीतल्या मुलांची, तरुणांची पावलं कुठं असतात? नीट ऐका. पाऊले चालती बियारबारची वाट, पाऊले चालती बियारबारची वाट, जाताना सुसाट येताना तलाट, जाताना सुसाट येताना तलाट, पाऊले चालती बियारबारची वाट. प्रत्येक तरुणाचं पाऊल याच वळणावरती असतं. त्यामुळे प्रत्येक तरुणाला, प्रत्येक पुरुषाला माझे हात जोडून नम्रतेची विनंती आहे की व्यसनापासून लांब राहा. आता तरी जाता जाता ज्या युगपुरुष आपल्या वारकरी संप्रदायाचा पाया भरला, त्या युगपुरुषाचे एकदा प्रेमानं सगळ्यांनी भजन करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, तुकाराम 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 बघा, चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, सप्ताहातील तिसऱ्या दिवसाची कीर्तनोक्ती सेवा माझ्या वाट्याला आली. ज्यांच्यामुळे कीर्तन करण्याची संधी भेटली ते पारायण मंडळी सगळे उपस्थित, सगळे ग्रामस्थ असतील, सगळे श्रोते असतील. कारण सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं. माझं कीर्तन, मला एकच खूप बरं वाटलं की आपल्या भागातल्या भागात जरी कीर्तन ठेवायचं असलं महाराज, तरी माणसं म्हणतात की व्हिडिओ पाठवा,
व्हिडिओ पाहतो आणि मग आम्ही कीर्तन ठेवतो. पण मला एकच खूप छान वाटलं की माझं कीर्तन न ऐकता सुद्धा तुम्ही मला कीर्तन करण्याची संधी दिली. त्यामुळे मी सगळ्यांचे आभार मानते की तुमच्यामुळे इथं दर्शन झालं, एवढ्या छान व्यासपीठावर मला कीर्तन करण्याची संधी भेटली. तुमच्या सगळ्यांचे आभार मानते. दुसरी गोष्ट म्हणजे गोड अशी ज्यांनी पकवाजाला साथ दिली. महाराज नाव तुमचं? श्रीधर महाराज असतील, त्यांच्या चरणी मी नतमस्तक होते. बाबा तुमचं नाव? गंगाधर. महाराजांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण तोंडातून शब्द बाहेर पडणं आणि पेटीतील सूर काढणं हे खूप अवघड आहे. व त्यांनी आयुष्य घासलं असेल त्याला, तेव्हा ते आता वाजवायला येतं. आपल्याला ऐकायला खूप गोड वाटतं, पण ते खूप अवघड असतं. कोणतीही कला ही सोपी नसते. बाबांच्या चरणी नतमस्तक होते. गोड अशी ज्यांनी माईक सिस्टीम लावली की जेणेकरून माझा आवाज व्यवस्थितपणे तुमच्यापर्यंत पोहोचला, त्यांच्या चरणी नतमस्तक होते. आपले ज्यांनी शूटिंग केलं कीर्तन पूर्ण, त्यांच्या चरणी नतमस्तक होते. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांच्यामुळे मला हे जग पाहायला भेटलं ते माझे आईवडील असतील, त्यांच्या चरणी नतमस्तक होते. माझ्यासोबत आलेले माझे वडील असतील, हबप भारूड सम्राट संतोष महाराज पुजारी. उद्या याच ठिकाणी याच वेळेला त्यांचं भारूड आहे, त्यामुळे सगळ्यांनी उपस्थित राहा. माझ्या वडिलांच्या चरणी नतमस्तक होते. गोड असे ज्यांनी टाळाला साथ केली, ज्यांनी गायनाला साथ केली, ते महाराज सगळे उपस्थित असतील, त्यांच्या चरणी नतमस्तक होते. त्यांच्या चरणी नतमस्तक होते. दुसरी गोष्ट म्हणजे एवढं छान नियोजन केलेलं आहे आणि तुम्ही छान एवढी उपस्थिती दाखवली. तुम्ही म्हणाल बोलवले त्यांचे आभार, ज्यांनी साथ केले त्यांचे आभार. मंडप घातला, या मंडपात आम्ही कोणी बसलोच नसतं तर काय झालं असतं. पण तुम्ही गोड अशी साथ केली. कारण वक्ता जरी आपण बोलावला, श्रोते पाहिजेत ना, त्यामुळे तुम्ही गोड अशी साथ केली. मी जे काही सांगणार ते 1.5 तास तुम्ही ऐकून घेतलं. तुमच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होते. ज्यांच्यामुळे मी तुमच्या पुढे इतकं सगळं बोलू शकले ते माझे गुरुवर्य हबप विठ्ठल महाराज कंदारे, त्यांच्या चरणी नतमस्तक होते. चुकून कोणी राहिलं असेल तर त्यांच्या चरणी नतमस्तक होते आणि सेवेला पूर्ण विराम देते. तुकाराम तुकाराम हॅलो हॅलो. आता आरतीच्यासाठी यजमान बोलत आहे प्रमोद पवदारे गुरुजी, दावल भक्त साहेब, गोविंदराव कट्यारमल, छोटूभाऊ राऊत, डॉक्टर प्रताप तारक, डॉक्टर विजयजी पोटे या सर्वांना मी आमंत्रित करते आहे आरतीसाठी. आणि आरती म्हणण्यासाठी अरुंधतीताई भिसे. रसाळ कीर्तन समर्पक दृष्टांत, रंगविले कीर्तन तुम्ही, ज्ञानेश्वरी नाव केले सार्थक तुम्ही. आणि कोळी पोटी कन्यापुत्र होते सात्विक, त्याचा हरिक वाटे देवा. या लेखीच्या